रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे आणि व्हिडिओ कोणत्या सॉंगवरती होणार आहे ते तुम्हाला समोर आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये समजणारच आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता. त्याचबरोबर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही आज सुद्धा व्हिडिओ प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल, तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. तर सिंपल मित्रांनो, आजचा आपण व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहेत आपल्याला दोन ॲप्लिकेशन. एक म्हणजे CapCut Pro आणि दुसरं म्हणजे VPN. तर मी VPNमध्ये Fox VPN वापरत आहे. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं पण VPN यूज करू शकता. तर सिंपल मी Fox VPN अगोदर कनेक्ट करून घेतो. तर मित्रांनो, Fox VPN सुद्धा छान आहे बघा, काही विषय नाही. आता तर मी कनेक्ट करून घेतो. तर सिंपल मित्रांनो, अशा प्रकारे मी Fox VPN जे आहे ते आपलं कनेक्ट केलेलं आहे. सिंपल आपलं CapCut ओपन करून घेतो. जर तुमच्याकडे CapCut Pro अवेलेबल नसेल तर CapCut Pro तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची जो लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळणार आहे. तर सिंपल मित्रांनो, तुम्हाला एक अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला असेल 11 सेकंदाचा. तर एक 11 सेकंदाचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर हा बीट्सचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार कुठं, तर तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. तर तिथून जाऊन तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करून घेऊ शकता एकदम इझिली. तर सिंपल या व्हिडिओची एंडिंग कट करायची. एंडिंग कट केल्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तर व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्लाईड करायचं. तर ते एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ आणि ऑडिओ सेपरेट करून घ्यायचे. सिंपल खाली जो आपला सॉन्ग आहे म्हणजे ऑडिओ आहे यावरती क्लिक करायचे, खाली स्क्रॉल करून बीट्सवरती यायचे. तर इथं अशा प्रकारे पहिला बीट असेल बघा, ही बघा अशा प्रकारे पहिला आहे. इथं आहे सेकंड बीट, तर इथं आहे एक थर्ड बीट. सिंपल इथं 4 नंबरचा एक 4च बीट्स आहेत, बाकी काही विषय नाही. तर काही नाही तर काय करा, एक समोर अशा प्रकारे बीट्स लावून घ्या. ही बघा, जिथून आपला फोटो येतोय तिथून तिथं बीट लावून घ्या. हे खालून वरून जिकडून तिकडून फोटो येतोय तिथं अशा प्रकारे बीट्स लावून घ्या. ओके, काय होता म्हणजे तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होणार नाही, दुसरं काही विषय नाही. तर अशा प्रकारे. तर सिंपल आपला जो आता व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्लाईड करायचं. ते एक ऑप्शन आहे रिप्लेसचं, तर रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोवरती यायचं आणि तुम्ही जो कोणताही फोटो ॲड करणार असेल तर तो फोटो ॲड करून घ्या मित्रांनो, काही विषय नाही. तर मी एक फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला, एक फक्त एक्झाम्पलसाठी, बाकी काही विषय नाही. सिंपल अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे फोटो झूम करायचा आहे. आता काय करायचं आहे, समोरच्या बीटपासून म्हणजे आपला 1 नंबरचा बीट आहे तिथून आपल्याला फोटो स्प्लिट करायचं, म्हणजे अलीकडच्या बीटपासून नाही, समोरच्या बीटपासून. ओके, जिथं आपला मेन बीट आहे तिथे. तर अशा प्रकारे आपण स्प्लिट करून घेऊयात. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. समजा आपला हा फोटो आहे, तर आता फ्रीजचा आपण विषयच कट करून टाकूया. काय करू, याला डुप्लिकेट करायचं आहे आणि यालाच ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. सिंपल अशा प्रकारे ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. जर तुम्ही म्हणजे वेगवेगळे फोटो यूज करणार असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि नसता तुम्ही सिंगलच फोटो यूज करणार असेल तर तोच फोटो आपल्याला म्हणजे डुप्लिकेट करून समोर घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला अवघड होणार नाही. पर मित्रांनो, काय करा तुम्ही माझ्या म्हणते ऐका, म्हणजे वेगवेगळे फोटो यूज करा, कारण इफेक्ट छान दिसतो वेगवेगळे फोटोवर. आता माझा विषय कसा आहे, म्हणजे जास्त मला फोटो यूज करायची गरज पडत नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आहे, त्यामुळे अशा प्रकारे आहे सिंपल. तर अशा प्रकारे आपण या फोटोला म्हणजे फोटो वगैरे स्प्लिट वगैरे करून घेतलेले आहेत.
तर आता डायरेक्ट इफेक्ट वगैरे कसे ॲड करायचे, ॲनिमेशन कसे ॲड करायचे, बाकी ग्राफ वगैरे कसा सेट करायचं सगळं तुम्हाला दाखवतो आपल्या मेन व्हिडिओवरती. तर सिंपल मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर आपण त्या मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. तर आता सिंपल काय करायचं आहे, तर अशा प्रकारे की फ्रेम आहेत. तर आपण की फ्रेम त्याच व्हिडिओवरती दाखवतो तुम्हाला, कारण की फ्रेम इथं नाहीच समजणार. ओके, तर आपण परत ह्याच व्हिडिओवरती आलेलो आहे. तर सिंपल काय करायचं मित्रांनो, एक इथं स्टार्टिंगला की द्यायची अगोदर, नाहीतर आपण फोटोज हे करून घेऊयात, बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊयात. खाली स्क्रॉल करायचं आहे, रिमूव्ह पेजेस ऑप्शन यावरती क्लिक करायचं, ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून द्यायचं आहे. म्हणजे या सगळ्या फोटोंचा आपण एकदा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊयात, जे आपल्यानंतर प्रॉब्लेम येणार नाही. ते जर बॅकग्राऊंड रिमूव्हचं मी विसरलो होतो, सॉरी बरं का, खरंच बाकी काही विषय नाही. तर सिंपल आपण अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे, जे आपण एक स्टार्टिंगला की द्यायची. आता काय करायचं, स्टार्टिंगला की द्यायची अशा प्रकारे आणि एंडिंगला की द्यायची. फोटोच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला की द्यायची. स्टार्टिंग की पशी यायचं मित्रांनो. तर समजा हा फोटो आपल्याला खालून वरी घ्यायचा आहे, त्यासाठी हा जो फोटो आहे स्टार्टिंग की बसून अशा प्रकारे खाली घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे याबरोबर त्या वर येऊन जाणार आहे. तर सिंपल त्याच प्रकारे याला सुद्धा की द्यायची आहे. हे बघा की देऊन आता हा फोटो आपल्याला वरून खाली घ्यायचा आहे. तर सिंपल हा फोटो अशा प्रकारे फर्स्ट कीवरती जाऊन वरी घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे सिंपल. तर समोरच्या परत फोटोवरती यायचे, परत याला की द्यायची आहे, परत एक समोरच्या की पशी यायचं, याला लेफ्टला करून घ्या वाटलं जरा असं, म्हणजे हा बरोबर येऊन जाईल. परत इथं 2 की द्यायचे आपल्याला सिंपल, आणि याला इकडच्या साईडनं करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे. तर एकदम सिंपलमध्ये मित्रांनो आपण ॲनिमेशन तर म्हणजे ॲड केलेलं आहे. बाकी यांना ग्राफ वगैरे सेट करून देऊयात. तर हा आता सगळं इथून पुढे आपल्याला त्याच व्हिडिओवरती करावं लागणार आहे. ओके, तर आपण त्या व्हिडिओवरती जाऊयात. तर सिंपल मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहेत. बाकी 1 नंबरच्या फोटोला काही ॲनिमेशन नाही, समोरच्या फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. अरे भाई काय विषय होतोय हा, तर बघूयात काय विषय काय नाही. तर काय करायचं, आपल्याला 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. काय करायचं आहे, एक स्विंग बॉटम नावाचा ॲनिमेशन आहे, स्विंग बॉटम नावाचा. तर हा ॲनिमेशन ॲड करायचा 2 नंबरच्या फोटोला. लेंथ 0.7 सेकंड ठेवून घ्यायची आहे. ओके, समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आता काय करायचं आहे, हा ॲनिमेशन कोणता आहे इथं तर काही दिसत नाही आहे, बट आपण बघूयात गेस करूयात कोणता आहे ते. तर हा आहे रॉक व्हर्टिकली नावाचा आहे. कोणता आहे, रॉक व्हर्टिकली. तर रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याची सुद्धा लेंथ काय करायची 0.7 सेकंड ठेवून घ्यायची आहे. 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, सॉरी 4 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. कॉम्बोवरती यायचं मित्रांनो. स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा इफेक्ट आहे, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. लास्टच्या फोटोसुद्धा स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचाच इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, बाकी आपण इफेक्ट ॲड केले आहेत. आता याला ग्राफ बघूयात कोणता. 1 नंबरच्या फोटोला यायचं आहे, म्हणजे आपला जो खालचा फोटो आहे तिथं. आता काय करायचं, ग्राफवरती यायचं आहे. ग्राफवरती आल्याच्यानंतर एक आपण ग्राफ ॲड करून घेऊयात. बाकी याचा ग्राफ आहे रेबाउंड आउट काहीतरी आहे, रेबाउंड आउट अशा प्रकारे घ्या. रेबाउंड आउट 1 नंबरच्या आला. अरे भाई कट कशाला होतोय. समोरच्या 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. परत आपल्याला ग्राफवरती यायचं आहे. फ्लो 2 नावाचा ग्राफ आहे, फ्लो 2. तर फ्लो 2 नावाचा ग्राफ ॲड करायचा 2 नंबरच्या फोटोला. 3 नंबरच्या फोटोला यायचं आहे. परत ग्राफवरती क्लिक करायचं आहे. आता काय करायचं आहे, रिबाउंड आउट, हां याला सुद्धा रिबाउंड आउट नावाचा हा ग्राफ आहे. तर हा ग्राफ ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे लास्टच्या फोटोवरती यायचं आहे. परत ग्राफवरती यायचं आहे. ग्राफवरती आल्याच्यानंतर फ्लो 1 नावाचा आहे ग्राफ. तर हा फ्लो 1 नावाचा ग्राफ ॲड करायचा आहे. तर इतके काही फोटो आहेत आपले. अशा प्रकारे 4 फोटोला आपण ग्राफ ॲड केलेला आहे. तर आता इफेक्ट बघूयात. तर 1 नंबरच्या फोटोवरती यायचं मित्रांनो आपल्याला. आता व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरतीच आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, फ्लॅशिंग शार्ड्स नावाचा. कोणता, फ्लॅशिंग शार्ड्स. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. या इफेक्टची लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची आहे. खाली आता 2 नंबरचे इफेक्ट आपल्याला ॲड करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्येच आहे डायमंड झूम नावाचा. तर डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची सुद्धा लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची आहे. आता समोर यायचं आहे आपल्याला मित्रांनो. आता यायचं आहे बॉडी इफेक्टवरती, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. आणि ग्लोईंग लाईन्सवरती आल्याच्यानंतर टोटेम फ्लेम्स नावाचे इफेक्ट आहे, टोटेम फ्लेम्स. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची सुद्धा लेंथ एक थोडा फोटो म्हणजे जिथं आपलं इफेक्ट चालतो तिथपर्यंत ठेवायची, समोर ॲड करायचा आहे. आता आणखीन एक इफेक्ट घ्यायचा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती आहे बघा, 3 बार्स नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे.
याची लेंथ खालची इफेक्ट इतकी ठेवायची आहे. समोरच्या फोटोवरती यायचं आहे आपल्याला. परत ग्लोईंग लाईट्सवरती यायचं आहे. अँगल विंग्स नावाचा इफेक्ट आहे. कोणता? अँगल विंग. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे थोडीफार लेंथ सोडायची, म्हणजे तर आपला इफेक्ट चालतो तिथपर्यंत लेंथ सोडायची आहे. या समोरून इफेक्ट ॲड करायचा. ओके, तर अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करायचा आहे समोर, म्हणजे तोच इफेक्ट आहे आपल्या एक बॉडी इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट मधला 3 बार्स नावाचा. तर 3 बार्स नावाचा इफेक्ट सगळ्या ह्याला फोटोला ॲड करून टाकायचं. ओके मित्रांनो, आता याच्या समोर आपल्याला एकदम लास्टच आहे, याला सुद्धा 3 बार्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा वरती. आणि खाली काय करायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आणि इलेक्ट्रिक शॉक नावाचा इफेक्ट आहे, इलेक्ट्रिक शॉक. तर हा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. तर ही बघा अशा प्रकारे आपण सगळे व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट तर ॲड केलेले आहेत. तर याला ट्रान्झॅक्शन ॲड करून देऊयात. व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं मित्रांनो. तर इथे लाईटवरती आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे ब्लेंच नावाचा. तर ब्लेंच किंवा फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून घ्या, कोणता काही पण विषय नाही. आणि इथे अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आहे. सगळ्या बिट्सला जाऊन आपला इफेक्ट आहे ट्रान्झॅक्शन जाऊन बसणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम जबरदस्तरित्या आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. तर सिंपल मित्रांनो आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. वर एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्या. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.